राम राम शेतकरी मित्रांनो, पाहूयात भारतामधून बांगलादेशमध्ये आज किती कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झाली, तसेच आज नगर जिल्ह्यामध्ये कांद्याला काय बाजारभाव होते याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। तर मित्रांनो, सुरुवातीला आपण पाहूयात बांगलादेशामध्ये आज भारतातून किती कांदा हा एक्सपोर्ट झाला। मित्रांनो, आज गोजेडांगा बॉर्डर येथून 10 गाड्यांची एक्सपोर्ट झाली, तर सोना मस्जिद बॉर्डर येथून 22 गाड्यांची एक्सपोर्ट ही झाली। हिली बॉर्डर येथील रिपोर्ट अजून आलेला नाही। मित्रांनो, या दोन्ही ठिकाणाहून मिळून 32 गाड्यांची एक्सपोर्ट ही भारतामधून बांगलादेशमध्ये आज झालेली आहे। तर मित्रांनो, आता पाहूयात नगर जिल्ह्यामध्ये आज कांद्याला काय बाजारभाव होते। मित्रांनो, नगर जिल्ह्यातील संगमनेर येथे आज उन्हाळी कांद्याची 1964 गोण्यांची आवक आली होती। 200 रुपयापासून 2351 रुपये क्विंटलपर्यंत आज उन्हाळी कांद्याला संगमनेर येथे बाजार निघाले, तर लाल कांद्याची 14,399 गोण्यांची आवक संगमनेर येथे आली होती। लाल कांद्याचे बाजारभाव जर पाहिले तर 1,440 गोण्यांना 2,501 रुपयापासून 3,011 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज संगमनेर येथे निघाले। तर नंबर 2 प्रतीच्या 2,880 गोण्या 1,801 रुपयापासून 2,451 रुपये क्विंटलपर्यंत विकल्या। नंबर 3 प्रतीच्या 3,599 गोण्या 1,251 रुपयापासून 1,751 रुपये क्विंटलपर्यंत विकल्या। तर नंबर 4 प्रतीच्या 3,312 गोण्या या 701 रुपयापासून 1,201 रुपये क्विंटलपर्यंत विकल्या। नंबर 5 प्रतीच्या 3,168 गोण्या 251 रुपयापासून 651 रुपये क्विंटलपर्यंत आज संगमनेर येथे नवीन लाल कांद्याला आज बाजारभाव निघालेले आहेत। तर इकडे राहुरी येथे आज 26,288 गोण्यांची आवक आली होती। नंबर 1 प्रतीचे 10,256 गोण्या उन्हाळी कांद्याच्या 1,705 रुपयापासून 2,400 रुपये क्विंटलपर्यंत विकल्या। तर नंबर 2 प्रतीच्या 12,070 गोण्या 1,005 रुपयापासून 1,700 रुपये क्विंटलपर्यंत विकल्या। नंबर 3 प्रतीच्या 3,884 गोण्या 100 रुपयापासून 1,000 रुपये क्विंटलपर्यंत विकल्या। गोल्टी 100 ते 1,600 रुपये क्विंटलपर्यंत विकली। 11 कांदा गोण्यांना जास्तीत जास्त 2,700 रुपये क्विंटलला बाजारभाव उन्हाळी कांद्याला आज राहुरी येथे मिळालेला आहे। मित्रांनो, राहुरी येथे चांगली आज कांद्याच्या भावामध्ये सुधारणा आपल्याला दिसून येत आहे। आता मित्रांनो, आपल्याला बांगलादेशमध्ये जो कांदा एक्सपोर्ट झाला त्याचे नेमके बाजारभाव काय होते ते जाणून घेण्याची उत्सुकता असेल, परंतु मित्रांनो ते बाजारभाव नेमके त्याला काय चार्जेस असतात ते आपल्याला माहीत नाही, त्यामुळे मी माझा बळीराजावरती त्या बाजारभावाचा उल्लेख काही केलेला नाही। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।